नमस्कार, शुभ संध्याकाळ. कसे आहात? बरे आहात ना? आणि बरंच असलं पाहिजे. मी पण बरी आहे. आता मी निघालेली आहे बसव कल्याणला आणि मी आता बसमध्ये बसलेली आहे आणि तिथं आहे एक साहित्य संमेलन. तर चला मग तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवते. कशाप्रकारे साहित्य संमेलन झालं ते दाखवते. चला. आता मी पोहोचलेली आहे बसव कल्याणला. हे पहा बसव कल्याण आणि लगेच तिथं गेल्या गेल्या पहा आता काय होणार आहे. आता मीटिंग सुरू झालेली आहे. तर पहा कशाप्रकारे. आणि सरांनी पण आम्हाला मराठी भाषा गौरव दिनाला बोलवलेलं होतं इथं. सुधार मॅडम पण होत्या. आपण शाळेत कार्यक्रम केला. हो बरोबर. गव्हर्नमेंट शाळेत उमरग्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं कसं ಸರಿಶ್ರೀ ಭಾರತ್ ಸಾತ್ಪುತೆ ಶ್ರೇಷ್ಠ ಕವಿಗಳು ಸಾಹಿತಿಗಳು ಮತ್ತು ನಿವೃತ್ತ ಬಹುಭಾಷಾ ಕವಿ ಸಮ್ಮೇಳನವನ್ನ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆ ವತಿಯಿಂದ. ಈ ಒಂದು ಬಹುಭಾಷಾ ಕವಿ ಸಮ್ಮೇಳನದ ಈ ಒಂದು ಪೂಜಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯಮಾನ್ಯರು ತಮ್ಮ ಅಮೃತ ಹಸ್ತದಿಂದ ಪೂಜೆಯನ್ನ ನೆರವೇರಿಸಿಕೊಡ್ಬೇಕಂತ ಎಲ್ಲ अतिथीಗಳಲ್ಲಿ साहित्य संमेलन सुरू झालेलं आहे. सर्वजण स्टेजवर बसलेले आहेत आणि पहा पुढचा कार्यक्रम. नाही असं करत त्याला घे असतं तिथं पटत असतं. नाही करलं नाही तसं पण व्यवस्थित येत नाही. विश्वास कमजोर होना, हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. जिगा माऊली गे तुला वंदतोनी, जिगा तुला जिगा माऊली गे तुला वंदतोनी, जिगा पाऊली आम्ही सदाई तुझ्या पाऊली. आता सुरू झालेलं आहे. सर्व जे मान्यवर आलेले आहेत अतिथी कार्यक्रमाचे त्यांचे सर्वांचे आता सन्मान सुरू झालेला आहे. ही जिजामाता हायस्कूल आहे आणि मुळे सरांची हे शाळा इथं चालते. खूप जुनी अशी शाळा आहे आणि इथं त्यांनी असं छानसं आयोजन केलेलं आहे. बहुभाषा कवी गोष्टी म्हणून साहित्य संमेलन. तर खूप आजूबाजूच्या परिसरातील मान्यवर सर्व साहित्यकार आलेले आहेत आणि त्यांचं खूप चांगल्या प्रकारे शाल आणि श्रीफळ आणि जिजामाता ची प्रतिमा देऊन सन्मान सगळ्यांचा ते करत आहेत. तर हे पहा खूप छान प्रकारे सर्वांचा सन्मान झालेला आहे. खूप दुरून दुरून कवी लेखकगण आलेले आहेत. आता कविता ऐकायचं आहे आपल्याला. पाहू आता कविताचं वाचन कसं कसं चाललेलं आहे सर्वांचं. तर तुम्ही लक्ष देऊन लास्टपर्यंत बघा. तुम्हाला पण व्हिडिओ छानच वाटेल. कारण असं साहित्य संमेलनाचे जे व्हिडिओ येतात ते क्वचितच असतात आणि प्रॅक्टिकल असतात. म्हणजे असं ह्याच्यात काही बनावटी पण काहीच राहत नाही. तर ऐकूया. ಬೇಕು ಹುಟ್ಟಿದರೆ ಕನ್ನಡವನ್ನ ಮೆಟ್ಟಬೇಕು, ಬದುಕಿದು ಜಟ್ಟಿಕ ಬಂಡಿ, ಇದು ವಿಧಿಯೋಡಿಸುವ ಬಂಡಿ. जिजामाता शिक्षण संस्थेचे जे संचालक आहेत सतीश मुळे साहेब व सर्व कवी विद्यार्थी शिक्षक बंधू भगिनी, घेतली शाळेची पाठी, घेतली शाळेची पाठी, शिक्षणाला सावित्री निघाली, शिक्षणाला सावित्री निघाली, शिकविण्या महिलांसाठी पुढती कोणी कोणाचा नाही. मावळे नाही हरणार, आम्ही मावळे नाही हरणार. कवितेचं नाव आहे जय जिजाऊ. माता तू आहेस विश्व जगन्न माता, तू आहेस सर्वांची माता,
माझा शेतकरी लई मोठ्या मानाचा, माझा शेतकरी लई मोठ्या मनाचा, कणा आहे तो ह्या समध्या जगाचा. अस्तित्वाची झालं आहे ती स्त्री, काळाच्या कडेला विणलेली मोना. माझ्या कवितेचं नाव आहे सावित्रीबाई फुले. बालविवाहाची होती रीत, बालविवाहाची होती रीत, 9व्या वर्षी लग्न बंधनात. आठवण कवितेचं शीर्षक काय? आईची आठवण. 9 महिने पोटात ठेवून 1 दिवस त्रास सहन करून, 9 महिने पोटात ठेवून घेऊन 1 दिवस त्रास सहन करून मला जन्म दिला. आई तुझी आठवण मी कसं विसरू? आई तुझी आठवण मी कसं विसरू? रोजतीचं मळमळ शेवटच्या 2 वेळे पाप घेऊन घेऊन माया झाली चंद्रभागा, पाप घेऊन माया झाली चंद्रभागा. विटू सोडरे पंढरी घे माझ्या माऊलीची जागा, विटू सोडरे पंढरी घे माझ्या माऊलीची जागा. धन्यवाद सर. या ठिकाणी आमच्या महाविद्यालयीन जीवनामध्ये सुद्धा यांच्या कविता आम्ही भरपूर ऐकल्या होत्या. मी त्यांना विनंती केली होती की आपण आईवरची कविता या ठिकाणी म्हणावी, पण एक छोटीशी कविता, सुंदर कविता या ठिकाणी सादर केल्याबद्दल आदरणीय माधव जाधव सरांना मी या ठिकाणी या भाषिक कवी संमेलनातर्फे अभिनंदन करतो आणि आभार मानतो. यानंतर पुढच्या कवयित्री आहेत श्रीमती प्रधान भारत देश महान, पुरुष प्रधान भारत देश महान, स्त्री सबलीकरणास द्यावा मान. स्त्री सम्मान की बस बातें करते हैं, स्त्री सम्मान की बस बातें करते हैं, यहाँ उनका कोई मान नहीं. स्त्री सम्मान की बस बातें करते हैं, यहाँ उनका कोई मान नहीं. कर्णभूमि है भारत, कर्णभूमि है भारत, जहाँ आज भूखे सोने वालों के लिए कोई दान नहीं. माझी कविता आहे आईच्या घरट्यात. माझ्या आईच्या घरट्यात कोण कोण राहील, उडाली सर्व पाखर, ज्यांना तू चोचीनं भरवलं. सोन्याच्या पाटावर चंदनाचा घास भरविलं, इवल्याच्या ताटावर तेल पाणी माखलं. डोळ्याचं काजळ ज्यांना तूच लावलं, उडाली ती सर्व पाखर, ज्यांना तू चोचीनं भरवलं. बापा आठव, शेतात राबणारे तू माय बापा आठव. तुला गतो त्याच्या प्रचारातून तुम्हीच का होडोलता, देव बाप्पा कुठे तुम्ही असता. त्या दिवशी फिल्मी दुनियेत जन्माला आला बाळ शाहरुख, पाळणा हलवी अशोक सराफ, जू बाळा जू रे जू. भरपूर अनाज आहे, त्यासाठी कोणीही जेवण केल्याशिवाय या कॅम्पसमधून बाहेर पडू नका ही कळकळीची विनंती आहे, कारण ते अनाज वाटोळं होईल परत. अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला. खूप छान नवीन नवीन प्रकाराच्या कविता तुम्ही पण ऐकलं असेल ना. तर आता हे शेवटी सगळ्यांचं फोटो सेशन होत आहे. एवढे सर्व गणमान्य व्यक्ती आलेले होते, खूप लांबून लांबून साहित्यकार मंडळी आलेले होते, वरिष्ठ साहित्यकार वगैरे, कथाकार, कादंबरीकार. तर आता त्यानंतर होणार आहे जेवणाची पंगत बसलेली आहे. पहा, खूप स्वादिष्ट असा वरण झालेला आहे, स्पेशल वरण आणि ज्वारीच्या भाकरी, चपाती, धपाटी, सगळं काही म्हणजे व्यवस्थित एकदम टेस्टी असं जेवण आता इथं सर्वजण ग्रहण करत आहेत आणि कार्यक्रम अशा प्रकारे संपन्न झालेला आहे. आता कार्यक्रम संपल्यानंतर मी परत आपल्या बिदरला जायला निघालेली आहे. बस मिळाली लगेच आणि बसनीच मी आता बिदरला येत आहे. आणि गाडी बस स्टँडमध्येच ठेवलेली होती मी, म्हणजे स्कूटी, आणि तिथून घरला जायचं आहे. आणि तिथून बघा मला जायला उशीरच झाला, अंधार पडलेला आहे. हे पहा मार्केट, बिदरला मी पोहोचलेली आहे. मार्केट पहा किती गर्दी झालेली आहे आणि कसा अंधार पडलेला आहे. सकाळी मी गेलेली होते, म्हणजे असं होतं ना, पूर्ण दिवस जातो साहित्य संमेलनामध्ये आणि सुट्टी होती म्हणून मी आज गेलेली होती, नाहीतर मला खूपच अवघड होतं जॉब बघून आणि असे सगळे कार्यक्रम अटेंड करणंसुद्धा खूप अवघड होतं. हे पहा मला आता हे गाडी काढून देत आहे स्कूटी
आता मी घराकडे जाणार आहे. हे पहा कशा छानशा इथं गाड्या आपल्या सुरक्षित राहतात इथं बस स्टँडमध्ये ठेवलं ना. तर चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.